नमस्कार, मी दुर्गाज किचनमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बघा, आज आपण बनवते भरलं वांगं. अख्खं वांगं तुम्ही घेऊ शकता. मी 2 काप करून वांगे घेतलेले आहेत. बघा, आपण इथं 3 वांगे घेतलेले आहेत, त्याचे काप करून घेतले. त्यासाठी मी फोडणीसाठी घेतलेला आहे कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. आणि जे आपल्याला आतमध्ये जे सारण घालायचं त्यासाठी मी घेतलेलं आहे 3 ते 4 चमचे कूट, थोडं मोठं घेतलेलं आहे, बेसन पीठ, मीठ, चवीनुसार मीठ आणि काळं तिखट, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. बघा, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. बघा, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे जे सगळं मिश्रण आहे ते मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊया. बघा, आपण हे चांगलं मिश्रण मिक्स करून घेऊया एकसारखं. चवीनुसार मीठ, तिखट सगळं एकसारखं एकजीव करून घ्या. बघा, तेल गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये मी टाकलेले आहे जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा टाकलेला आहे. बघा, कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊया. तोपर्यंत जे आपण मिक्स केलेलं मिश्रण आहे, एकजीव केलेलं मिश्रण आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते. बघा, तेल टाकल्यानंतर परत मिक्स करा. बघा, आपला कांदा परतला जातोय का बघूया. तोपर्यंत जे वांगे आहेत ते मी असे भरून घेते. बघा, असे आपल्याला सगळे वांगे भरून घ्यायचे आहेत. हे सगळे वांगे आपण भरून घेऊया. कांदा आपला गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे. अजून 1-2 मिनिट परतून घेऊ आपण. आणि जे वांग्यात सगळे भरलेले आहेत त्याच्यामध्ये आपण जे वांगे आपण भरलेले आहे ते आपण कढईमध्ये टाकून घेऊया. थोडीशी हळद टाकून घ्या वरती, पण एकसारखं हलवून घ्या. आणि जे भरलेले वांगे होते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. टाकून घ्या, एकसारखं हलवा. एकसारखं छान हलवा. बघा, मस्त अशी आपली भरलं वांग्याची भाजी तयार आहे. बघा, मस्त अशी आपली भरलं वांगं रेसिपी तयार आहे. बघू शकताय किती छान दिसत आहे. तशीच टेस्टीही लागते. तुम्ही कधी करताय, तुम्ही करतच असाल, पण अशीही करून बघा. आणि कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर अजून दुसऱ्या लोकांपर्यंत शेअर करा. बघा, भरलं वांगं आणि गरम गरम चपाती. थँक्यू.